नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव आता ईश्वरीच्या घरी आलेला असतो। तो ईश्वरीची माफी मागण्यासाठी आलेला असतो, कारण त्याला खूप कसं तरी होत असतं। तो खूप बोललेला असतो ईश्वरीला, त्याला माहीत नसतं की ईश्वरीसुद्धा अनाथ आहे आपल्यासारखी, आणि म्हणजे तो तिला खूप बोलून जातो। त्याला समजताच त्यालाही खूप मोठा धक्का बसतो की ईश्वरीसुद्धा अनाथ आहे। मग तो तिच्याकडे येतो आणि म्हणतो की सॉरी, मला माफ करा मी सिंदूर, माझी चुकी झाली, कारण मलासुद्धा माहीत नव्हतं। आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की जो या गोष्टीवरनं जातो ना त्यालाच समजतं की काय असतं। आता मी पण त्याच गोष्टीवरनं गुजरलो आहे, आणि तुम्हीसुद्धा, पण तुम्ही इतक्या छान आहेत ना की तुम्ही एवढं म्हणजे तुम्ही एकट्या असूनसुद्धा सगळ्यांना हसवतात आणि स्वतःही मस्त छान हसण्याचा प्रयत्न करत असतात। पण माझं तसं नाही आहे, मी खूप तुमच्याशी रूड वागलो, वाईट वागलो, मला क्षमा करा, सॉरी। तेव्हा आता ईश्वरीला थोडं हे वाटतं। ईश्वरी म्हणते, अर्णव सरांमध्ये एवढा बदल कसं काय? अर्णव सर डायरेक्ट माझी माफी मागताय, बापरे। तेव्हा आता तिच्याही गालातल्या गालात हसू येते, ती पण गालातल्या गालात हसते, आणि मग अर्णवला तिची स्माईल पाहून त्यालासुद्धा खूप आनंद होतो। मग ईश्वरी लगेच म्हणते, तुम्हाला कॉफी आणू का? पण माझ्याकडे तुमच्यासारखी डार्क कॉफी नाही आहे बरं का। तेव्हा आता अर्णव म्हणतो, चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे। मग आता ईश्वरी त्याच्यासाठी छान कॉफी करते। तर आता अर्णव बसलेला असताना आता ईश्वरी म्हणते, हे बघा, हे लॉकेट आहे ना, हे माझे आई बाबा आहे, माझ्या आईने शेवटचं हे लॉकेट मला दिलेलं होतं। हे लॉकेट ज्या दिवशी मला दिलं ना, ही आमची शेवटची भेट होती। आता हे ऐकून अर्णवला खूप वाईट वाटतं, कारण त्यालाही तो पण त्या ह्याच्यातनं गुजरलेला असतो की आई वडील नसल्याचं दुःख काय असतं ते। तेव्हा आता ईश्वरी त्याला विचारते, तुमची आई? तेव्हा आता तो सांगू लागतो की त्यांच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आली, रमाकांत शिखरेच्या, त्या मुलीने माझ्या आईची जागा घेतली। तेव्हा आता ईश्वरी लगेच म्हणते, ती मुलगी कोण होती माहिती आहे तुम्हाला? आता अर्णव तो विचारच करत असतो। तर आता अर्णव घरी गेल्यावर त्याची बहीण त्याला म्हणते की अशी माणसं सहसा भेटत नाही या जगात, ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे, खूप साफ मनाची आहे, त्यामुळे तिला तुझ्यापासून लांब नको जाऊ देऊ, आणि मला असं वाटतं आपल्या आईचा सुद्धा आशीर्वाद आहे तिच्यावर। तर आता अर्णवला या गोष्टीची जाणीव होते। तर आता अर्णव ईश्वरीच्या प्रेमात पडणार की काय, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर आता खरंच अर्णव ईश्वरीच्या प्रेमात पडलेला आहे मंडळी। तर पुढील भागात पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।